तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आज मी आलेलो आहे आणि माझा भाऊ देखील दोघं देखील आलेलो आहे 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे। तर आज रथ महोत्सव आहे भावांनो आणि रथ महोत्सवला खूप पब्लिक येणार आहे आणि येत देखील आहे। आम्ही देखील आलेलो आहे। आता तुम्हाला पूर्ण रथ महोत्सव कसा साजरा केला जातो औंढा नागनाथ येथे दाखवूया। भावांनो जत्रा देखील भरलेली आहे आणि दरवर्षी जत्रा भरती महाशिवरात्रीला। आता तुम्हाला जत्रा देखील दाखवूया, जत्रात काय काय आले ते देखील दाखवूया। मी सध्या आलेलो आहे माझ्या मित्राच्या दुकानावरती, तर त्यांचं पेढ्याचं दुकान आहे। तर आता यांना विचारूयात की तुमच्याकडे कोणते कोणते प्रकारचे पेढे आहेत, नाव सांगा तुम्ही। आपल्याकडे कलम आहे, मलाई पेढा आहे, व्हाईट मलाई पेढा आहे, हा कलाकंद आहे, हा साखरेचा पेढा आहे। तर भावांनो हे साखरेचा पेढा आहे आणि हा मलाई पेढा आहे, हा मलाई पेढा आहे, हा कलाकंद कलाकंद पेढा। भावांनो इथं सगळे पेढ्याचे दुकान आहेत, इकडून देखील पेढ्याचे दुकान आहे। ही सगळी पब्लिक जात आहे नागनाथाच्या मंदिरामध्ये। ते तिकडे आहे नागनाथाचं मंदिर, हे बघा हे आहे तिरका आगसपाळणा, त्याच्या पलीकडून आहे आगसपाळणा। मित्रांनो सध्याच्या बाहेर जितकी पण जत्रा भरलेली आहे ते दाखवतो आणि नंतर रथ महोत्सवासाठी मंदिरामध्ये जायचं आहे। तर सध्या इथं खूप पब्लिक आलेली आहे। हे बघा जिकडं पाहिजे तिकडं पब्लिकच पब्लिक आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे बघा हे आहे आगसपाळणा आणि हे तिरका आगसपाळणा आहे। तर लाइटिंग मस्तपैकी आगसपाळण्याला लागलेली आहे। पब्लिक बघा भावांनो सगळीकडे तुम्ही। तर भावांनो मी आलेलो आहे 8व्या ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे। सध्या मी जत्रेमध्ये आलेलो आहे आणि इथं आल्या मला माझा मित्र परिवार भेटलेला आहे। बघू शकता इतका सारा मित्र परिवार आहे माझा। तर आता यांना भेटून मला खूप भारी वाटलेलं आहे। आता यांना विचारूया मला कसं वाटलेलं आहे। तर यांना देखील खूप भारी वाटलेलं आहे आणि जर तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरात लवकर तुम्हाला जत्रा कशी भरलेली आहे ते दाखवतो। नंतर आम्हाला जायचं आहे नागनाथाच्या मंदिरामध्ये, तिथे रथ महोत्सव आहे। हे आहे लहान लेकराची घसरगुंडी, बघा लहान लेकरं याच्यावरती आनंद साजरा करत आहेत या घसरगुंड्यांवरती। भावांनो मला जाता जाता माझे सबस्क्रायबर मित्र देखील भेटलेले आहेत, हाय करा हाय। तर भावांनो आता बाकीचे जत्रा तुम्हाला दाखवूया। मी जराशीच पुढे आलो भावांनो, मला परत माझे सबस्क्रायबर मित्र परिवार भेटलेला आहे, बघा हाय करा भावांनो। अशी जत्रा भावांनो दरवर्षी औंढ्याची जत्रा भरते आमच्या, बघा आगसपाळणा मस्तपैकी फिरायला लागलेला आहे। सगळीकडे ती पब्लिकच आहे, याच्यापेक्षा जास्त पब्लिक येणार आहे रथ उत्सवासाठी। मंदिरामध्ये आता जाऊयात मंदिराकडतीच, तुम्हाला बरंचसं काही दाखवलेलं आहे। इथं एक रेल्वे आलेली आहे, ते देखील दाखवून टाकूया। त्या औंढ्याची जत्रा भरलेली आहे आणि मला माझे मित्र भेटलेले आहेत, हे बघा हे आहेत माझे मित्र। तर ते माझ्या खूप जवळचे आहेत, खूप खास आहे, खूप जीवलग देखील आहेत। तुम्हाला त्यांचे नावं देखील सांगूया, बघा हे आहे अथर्व, हे आहे युवराज, हे आहे सोन्या, हे आहे आपला भाऊजी। तर भावांनो आता यांच्यासोबत मी मस्तपैकी जत्रा फिरणार आहे, एन्जॉय करणार आहे आणि आज रथ महोत्सव देखील आहे, तर रथ महोत्सव देखील साजरा करणार आहे। मित्रांनो तुम्हाला इथं जे हे दिसत आहे पडदा, तर या पडद्यावरती मंदिरामध्ये जे पण सुरू आहे ते दिसणार आहे आणि रथ देखील फिरताना दिसणार आहे। बघा मंदिरामध्ये जे पूजा वगैरे सुरू आहे ते देखील दिसत आहे, पब्लिक देखील दिसत आहे आजूबाजूला फिरणारी। आता आम्ही जात आहे मंदिरामध्ये। भावांनो इथे लागलेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी बारी, बघू शकता पाठीमागं खूप पब्लिक आहे आणि इकडे आहेत फुलांचे वगैरे दुकानं। आता आम्ही जाणार आहे बारी बारीनं मधामध्ये। रथोत्सवामध्ये आल्यानंतर आपली लोक आपले साथ लागले लहान मुले। तर भावांनो शेवटी आम्ही आलेलो आहे मंदिराच्या शिवारामध्ये आणि इथं खूप पब्लिक आलेलं आहे आणि भावांनो आता रथ देखील फिरणार आहे आणि रथाच्या मागं मागं आम्ही देखील फिरणार आहे। जर तुम्हाला रथ फिरताना दाखवण्यात आलं तर ते देखील दाखवूया। भरपूर रथ जेव्हा फिरते तेव्हा आम्हाला पण फिरायचं आहे, तर ते दाखवणं झालं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोच। इकडे बघू शकता इतकी सारी पब्लिक आलेली आहे, सगळीकडे ती पब्लिक आणि पब्लिकच आहे। इकडे बघू शकता भावांनो सगळीकडे ती पब्लिक आणि नुसती पब्लिक आहे, बघा फक्त तुम्ही पब्लिक। सध्या आम्ही जात आहे रथाकडती भावांनो। हे आहे भावांनो रथाला मस्तपैकी सजवलेलं आहे फुलांनी वगैरे आणि हे रथ स्वतः माणसं ओढतात भावांनो मंदिराच्या शिवारामध्ये। सध्या रथाची भावांनो सजावट होत आहे, बघू शकता तुम्ही। खूप वेळापासून रथाची सजावट सुरूच आहे आणि आणखी देखील सुरू आहे। रथ फिरायला खूप टाइम आहे, मात्र पब्लिक बघा
आता काही क्षणामध्ये इतकी पब्लिक आलेली आहे आणि आणखीन खूप पब्लिक येणार देखील आहे. हे आहे नागनाथाचं मंदिर.
भावांनो रथ महोत्सव साजरा झालेला आहे आणि आम्ही दोघं जण आता घराकडे निघालेलो आहे आणि प्रत्येक जण व्यक्ती घराकडे निघालेला आहे. आम्ही पूर्वद्वाराकडून घराकडे जात आहे. जर भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.